Hello friends, today we start our another lectures about mechanical property of fluid. In that lecture we start angle of contact. So what is the angle of contact? Angle of contact म्हणजे नेमकं काय असतं आणि angle of contactच्या बिटवीनला डिफरंट केसेस कशा असतात, डिफरंट केसेसच्या अकॉर्डिंगला कशा पद्धतीत एक्सप्रेशन येतात आणि लिक्विड सरफेस आणि सॉलिड सरफेस हे जे काही तुम्ही दोन सरफेस घेतलेले असतील तर दोन सरफेस इंटरॅक्शन कशा पद्धतीमध्ये दाखवतात. ओके, आता या तीन केसमध्ये आपण सॉलिड लिक्विडचा इंटरॅक्शन बघणार आहोत. या पूर्णतः या केसमध्ये केस 1 असू द्या, केस 2 असू द्या किंवा केस 3 असू द्या, प्रत्येक केसमध्ये सॉलिड लिक्विडचं इंटरॅक्शन तुम्हाला शो होतं आहे. परंतु गोष्ट एक लक्षात घ्या, आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्या केसेसच्या बिटवीनला शो करायचं आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असेल आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो काही आहे सॉलिड लिक्विडच्या बिटवीनला मिळणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो काही असणार तर तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काही प्रमाणामध्ये कमी, एखाद्या केसमध्ये कमी असेल, दुसऱ्या केसमध्ये जर का जास्त असेल किंवा तिसऱ्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बहुतेक नसेलच, मग त्या ठिकाणी जे काही तुम्ही लिक्विड जे काही तुम्ही फ्लूइड घेणार तर ते फ्लूइड नेहमी प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट ठेवायचं का. सपोज मी या ठिकाणी जे काही फ्लूइड घेतलं होतं तर ते फ्लूइड सपोज मी लिक्विड मॉलिक्युलचं म्हणतोय तर लिक्विड फ्लूइड आहे आणि त्या लिक्विड फ्लूइडवर मिळणारा जो काही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तर मिळणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा माझा सिमिलर, दुसऱ्या केसला सुद्धा सिमिलर मिळेल. म्हणजेच काय, आपण जितके फ्लूइड चेंजेस करू, जितके फ्लूइड चेंज करूयात तेवढा अँगल ऑफ कॉन्टॅक्टसुद्धा आपल्याला डिफरंट होताना मिळतो. म्हणून अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला डिफरंट केसेससाठी बघायचा आहे. त्याच्या अगोदर सर्वप्रथम अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे नेमकं काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन कशी असू शकते ते आपल्याला बघून घ्यायची. ओके, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विच इज डिनोटेड बाय थीटा. कशाने डिनोट केला जातो तो थीटाने. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा नेहमी लिक्विड सरफेस अँड सॉलिड सरफेसच्या बिटवीनला मिळत असतो. सो द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन, मी त्याला थीटा लिहितो इथे शॉर्टमध्ये, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन सॉलिड अँड लिक्विड सरफेस ओके, which is defined as the angle between बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्टची जी काही डेफिनेशन आहे तर ती नक्कीच आपल्याला कुणाच्या ना कुणाच्या बिटवीनला अँगल असेल तर दोन सरफेस जेव्हा काही घेतले तर दोन सरफेस घेतल्यानंतर त्याच्या बिटवीनचा अँगल. ओके, सो द अँगल बिटवीन द सरफेस ऑफ लिक्विड किंवा द अँगल बिटवीन द टँजंट drawn to the surface of liquid and the surface of solid which come in contact. Okay, thus it measured in लिक्विड. आपण जो काही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तर तो मेजर्ड कुठे करणार आहोत, लिक्विडमध्ये करणार. सर्वप्रथम अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन आपल्याला समजून घ्यायची. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विच इज डिनोटेड बाय थीटा. ठीक आहे. देन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन सॉलिड अँड लिक्विड सरफेस. प्रत्येक केसमध्ये तुम्हाला एखाद सॉलिड सरफेस दिसेल आणि लिक्विड सरफेस दिसेल तर सॉलिड सरफेस आणि लिक्विड सरफेसच्या बिटवीनला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार. ओके, देन विच इज डिफाईन ॲज द अँगल बिटवीन, आपण काय ड्रॉ करणार, विच इज डिफाईन ॲज द टँजंट ड्रॉन टू द सरफेस ऑफ लिक्विड. एखादा लिक्विड सरफेस असेल आणि त्या लिक्विड सरफेसला जर आपण टँजंट ड्रॉ करूयात, जर आपण एखाद्या लिक्विड सरफेसला टँजंट ड्रॉ करणार, परंतु त्याच लिक्विड सरफेसला टँजंट तुम्ही ड्रॉ करायची, त्याच लिक्विड सरफेसच्या पॉईंटपासून तुम्ही टँजंट ड्रॉ करणार ज्या ठिकाणी लिक्विड सरफेस अँड सॉलिड सरफेस हे एकमेकांमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत तिथूनच. ओके, सपोज बघा या ठिकाणी हा तुमचा लिक्विड दिसतोय, या लिक्विडचा हा सरफेस इथे दिसतोय म्हणजे मॉलिक्युल्स हे जो काही आहे तर हा लिक्विडचाच आपण या ठिकाणी शो केलेला आहे
आणि हा लिक्विड मॉलिक्यूल्स आणि त्याच्याच शेजारी असलेला जो काही वॉल दिसते तर त्या वॉलचा सॉलिड मॉलिक्यूल्स याच्या बिटवीनला दोनही मॉलिक्यूल्स जर कॉन्टॅक्टमध्ये आलेले असतील आणि तिथून जर तुम्ही टेंजंट ड्रॉ करणार तर त्याच्या बिटवीनच्या अँगलला आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणायचं आहे. ओके, अँड दिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विच इज मेजर्ड इन ऑलवेज इन लिक्विड. तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा नेहमी लिक्विडमध्येच मेजर्ड करायचा, सॉलिडच्या अलॉंगला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड करायचा नाही. ओके, सपोज आता आपण या ठिकाणी 2 पॉईंट मीट होताना दिसले आणि तिथून जर का टँजंट ड्रॉ केली तर इथे टँजंट मिळते. ओके, नंतर या ठिकाणी हा एक लिक्विड मॉलिक्यूल्स होता तुमचा आणि या वॉटरमध्ये एखादा लिक्विड मॉलिक्यूल्स असेल तर लिक्विड मॉलिक्यूल्स आणि लिक्विड मॉलिक्यूलच्या बिटवीनला क्रिएट होणारा कोहेजिव्ह फोर्स, मग कोहेजिव्ह फोर्स आणि टँजंट याच्या बिटवीनचं जर जे काही अँगल असेल तर त्या अँगलला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणणार. कोणता म्हणणार? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता या ठिकाणी कोहेजिव्ह फोर्सच्या बिटवीनला जो काही तुमचा कोहेजिव्ह फोर्स मिळाला होता तर तो कोहेजिव्ह फोर्स आणि टँजंट, इथे कोहेजिव्ह फोर्स आणि टँजंटच का घेतला तर कोहेजिव्ह फोर्समुळे कोहेजिव्ह फोर्स हा पूर्णतः लिक्विडमध्ये प्रेझेंट झालेला असतो, लिक्विडमध्ये फॉर्म झालेला असतो आणि त्याच्या बिटवीनपासूनचाच अँगल आपल्याला त्या ठिकाणी घेतला जातो. म्हणजेच जो काही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तर तो मेजर्ड कुठे करणार आपण? लिक्विडमध्येच करणार. सो सिंपल डेफिनेशन आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विच इज डिफाईन ॲज द अँगल बिटवीन सॉलिड अँड लिक्विड सरफेस. ओके, इज डिफाईन ॲज द अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द सरफेस ऑफ लिक्विड. एखाद्या लिक्विड सरफेसला आपण टँजंट ड्रॉ करणार. ओके, अँड द सरफेस ऑफ सॉलिड विच कम इन कॉन्टॅक्ट. जो काही सरफेस सॉलिडचा सरफेस आहे तर तो लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला असेल तोच सॉलिडचा सरफेस घ्यायचा आहे. दच इट मेजर्ड इन लिक्विड. दिस इज अवर सिंपल कन्सेप्ट अबाउट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकते आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टसोबत अजून एक क्वेश्चन असा सुद्धा विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड एक्सप्लेन व्हाय. क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो बघा. एक्सप्लेन व्हाय फ्री सरफेस ऑफ लिक्विड which come in contact with solid. Explain why free surface of liquid which come in contact with solid, okay, is not horizontal. प्रश्न बघा काय विचारलेला आहे. एक्सप्लेन व्हाय फ्री सरफेस ऑफ लिक्विड विच कम इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड इज नॉट हॉरिझॉन्टल. म्हणजेच जो काही फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, जो काही फ्री सरफेस ऑफ लिक्विड तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतोय, हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला जो काही सॉलिड सरफेस आहे तर तो सॉलिड सरफेस तुम्हाला हॉरिझॉन्टल का आढळत नसेल. हा जो काही सॉलिड सरफेस होता तर हा याच्या बिलकुल हॉरिझॉन्टल असा का आढळत नसेल तर असा प्रश्न आहे. ओके, तर प्रत्येक केसमध्ये तुम्हाला दिसत असेल सॉलिड सरफेस आणि लिक्विड सरफेस, तर सॉलिड सरफेस हा पूर्णतः कसा दिसतोय? हॉरिझॉन्टल दिसतोय. परंतु लिक्विड सरफेस जो काही आहे तर तो सॉलिड सरफेस जो काही आहे तर तो कसा दिसतोय? तर पूर्ण वर्टिकल. आणि लिक्विड सरफेस जो काही आहे तर तो हॉरिझॉन्टल आपल्याला शो होतोय. मग असं का होत असेल? सिंपल एक्सप्रेशन जर का सांगायचं झालं तर ह्या केसेस तर समोरच्या आहेत, याच्या समोरच्या आहेत, परंतु या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन करत असताना आपल्याला एक डायग्राम ड्रॉ करायची आहे. सिंपल या क्वेश्चनचा आन्सर सांगत असताना एक आपण सॉलिड सरफेस घेऊयात आणि सॉलिड सरफेस, आता मी जो काही सॉलिड सरफेस आहे हा सॉलिड सरफेस कसा घेतलेला आहे? वर्टिकल घेतलेला आहे. आणि याच्या अलॉंगला पूर्णतः हा जो काही सरफेस आहे तर हा कुणाचा सरफेस असेल? तर नक्कीच लिक्विड सरफेस असेल. लिक्विड सरफेस आपला पूर्ण कसा आहे? हॉरिझॉन्टल. आणि सॉलिड सरफेस कसा आहे? वर्टिकल. ओके, आणि या पॉईंटवर लक्षात घ्या, या ठिकाणी पॉईंट ए मी घेतलेला आहे. हा पॉईंट ए जो काही दिसतोय तर हा मॉलिक्युल्स असणार, याला आपण मॉलिक्युल्स ए म्हणणार. आणि हा जो काही तुमचा मॉलिक्युल्स ए आहे तर तो मॉलिक्युल्स ए पूर्णतः तो जो काही मॉलिक्युल्स ए आहे तर पूर्णतः लिक्विडचा मॉलिक्युल्स त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. मग हा लिक्विडचा मॉलिक्युल्स
आणि या ठिकाणी स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मी त्याच्या अलॉंगला जर का ड्रॉ केली, ओके, तर नक्कीच या मॉलिक्युल्स स्वतः लिक्विडचा असल्यामुळे याच्या कॉन्टॅक्टमध्ये सॉलिड मॉलिक्युल्स आला, कारण हा कुणाच्या वालच्या कॉन्टॅक्टवर आलेला आहे, सॉलिडच्या वालच्या कॉन्टॅक्टवर. त्यामुळे सॉलिडच्या मॉलिक्युलच्या कॉन्टॅक्टमध्ये हा लिक्विड मॉलिक्युल्स आला, त्यामुळे बिलकुल हॉरिझॉन्टली आपल्याला एक ॲडेझिव्ह फोर्स त्या ठिकाणी मिळतोय. त्या ॲडेझिव्ह फोर्सला आपण F⁴ असं म्हणत असतो आणि या ठिकाणी पॉईंट P आपण घेतलेला आहे. ओके, नंतर पॉईंट Q किंवा मॉलिक्युल्स Q जर का असं आपण म्हटलं, ओके, तर या मॉलिक्युल्स Q जर का दिसतोय तर AQ बार जर का शो केलं तर AQ बारकडून आपल्याला कोण मिळणार, तर नक्कीच फोर्स ऑफ कोहेझिव्ह मिळणार किंवा कोहेझिव्ह फोर्स आपल्याला त्या ठिकाणी शो होणार. म्हणजेच काय, मॉलिक्युल्स A हा तुमचा लिक्विडचा आणि नंतरचा जो काही पॉईंट Q दिसतोय तर तो सुद्धा कुणाचा आहे, लिक्विडचा. मग लिक्विड मॉलिक्युल्स आणि लिक्विड मॉलिक्युल्स याच्या बिटवीनला क्रिएट होणारा फोर्स आपण मागील पिरियडमध्ये सांगितलं होतं, तुम्ही त्याला कोहेझिव्ह फोर्स म्हणत असता. आणि या ठिकाणी लिक्विड मॉलिक्युल्स आणि सॉलिड मॉलिक्युल्स याच्या बिटवीनला क्रिएट होणाऱ्या फोर्सला तुम्ही ॲडेझिव्ह फोर्स असं म्हणत असता. हे सुद्धा मी तुम्हाला सांगून दिलं होतं. तर आपल्याला आता या ठिकाणी हा तुमचा सॉलिड सरफेस कसा दिसतोय, नॉट हॉरिझॉन्टल, म्हणजेच कसा आहे, व्हर्टिकल. आणि लिक्विड सरफेस कसा आहे, तर तो हॉरिझॉन्टल आहे अँड विच कम इन कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. सो सिम्पल डायग्राम ड्रॉ केल्यानंतर आपल्याला याचं एक्सप्लेनेशन करायचं असेल तर आपण असं सांगणार, फर्स्ट पॉईंटमध्ये, लेट अस कन्सिडर अ मॉलिक्यूल A of a liquid which is situated on the free surface of liquid. Okay, and these molecules A which is near to the solid surface. कुठे दिसतो आपल्याला तो, सॉलिड सरफेसच्या नियरला, विच इज नियर टू द सॉलिड सरफेस ॲज शोन इन अ फिगर. ओके, सेकंड पॉईंटमध्ये आपण असं लिहूयात, सेकंड पॉईंटमध्ये आपण असं सांगूयात, thus these molecules A which experience as two types of forces on it. First one is cohesive force due to same liquid molecules and adhesive force due to another solid molecules. ओके, म्हणजे या मॉलिक्युल्सवर किती फोर्स एक्सपिरियन्स होताना आपल्याला दिसतात, तर त्या मॉलिक्युल्सवर आपल्याला दोन पद्धतीचे त्या मॉलिक्युल्सवर आपल्याला किती पद्धतीचे फोर्स ॲक्ट होताना दिसतात, तर दोन पद्धतीचे फोर्स ॲक्ट होताना दिसतात. एक नंबरचा आहे कोहेझिव्ह फोर्स आणि दुसरा ॲडेझिव्ह फोर्स. दच दीज मॉलिक्युल्स ए, त्याच पॉईंटमध्ये आपण असं लिहिणार, दीज मॉलिक्युल्स ए विच इज ॲक्टेड अपॉन बाय कोहेझिव्ह फोर्स, which is acted upon by cohesive force by liquid molecules, कोणता आहे liquid molecules, by liquid molecules that is AQ bar equal to FC bar असं म्हटलं तरी चालेल, AQ bar equal to FC bar and these molecules A which is also acted upon by, okay, which is also acted upon by adhesive force by the molecules of solid, that is AP bar equal to FA bar. yes or no, म्हणजे AP बार कोण मिळणार आपल्याला, FA बार. हे तुम्हाला दोन फोर्स असे मिळतात. आता लक्षात घ्या, जेव्हा केव्हा तुमचा सॉलिड सरफेस हा पूर्णतः व्हर्टिकल असेल, if the solid wall is in vertical, then the cohesive force occurring between the two liquid molecules which is always is at about 45 degree. किती डिग्रीवर मिळणार, तो आपल्याला 45 डिग्रीवर मिळणार. and this cohesive force which is along the totally horizontally, okay, this adhesive force which is along the totally horizontally, कारण हा adhesive force कुठे दिसेल, हॉरिझॉन्टली दिसेल. आणि कोहेजिव्ह फोर्स आपल्याला अबाउट 45 डिग्रीवर क्रिएट होताना त्या ठिकाणी दिसेल. ओके, आता बघा, लिक्विड मॉलिक्युल्स आणि सॉलिड मॉलिक्युल्स याच्या बिटवीनचं इंटरॅक्शन आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट केस या ठिकाणी विचारल्या जाते. केसेस कशा विचारल्या जातात बघा, यावर हा जो काही प्रश्न होता, एक्सप्लेन व्हाय फ्री सरफेस ऑफ लिक्विड विच कम इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड विच इज नॉट हॉरिझॉन्टल, त्याचं एक्सप्लेनेशन आपण सिम्पल केलेलं आहे. आणि त्याच्या अकॉर्डिंगला केसेस काय असतात आणि सॉलिड लिक्विड इंटरॅक्शन काय घडतं आणि सॉलिड लिक्विड इंटरॅक्शन घडल्यामुळे
कसले अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला मिळतात, तर लक्षात घ्या, जी काही केस फर्स्ट आहे, जी काही केस फर्स्ट मी घेणार, तर केस फर्स्टच्या माध्यमातून याच केस फर्स्टला मी ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणणार. काय म्हणणार? ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वो ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुम्ही का म्हटलं असेल सर? ॲक्यूट म्हणजेच काय? नक्कीच स्मॉल. ओके. केस सेकंडला मी ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अशी केस म्हणणार, ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. आणि केस थर्डला जी काही केस थर्ड दिसते, तर त्या केस थर्डमध्ये झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मी असं म्हणणार. काय म्हणणार? झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. आता मी असं लिहून घेतलं, ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. स्टेप बाय स्टेप आपण केस बघूयात. केस फर्स्ट मी या ठिकाणी घेतोय. केस फर्स्टची जी काही डायग्राम ड्रॉ केली, तर त्या डायग्रामवरून मला असं मिळतं आहे की जे काही तुम्ही फ्लुइड घेतलेलं आहे, तर ते फ्लुइड केरोसिन फ्लुइड आहे. कोणतं आहे? केरोसिन. आता तुम्हाला प्रश्न पडला की सर तुम्ही त्या ठिकाणी केरोसिनच का यूज केला? तर जेव्हा केव्हा एखाद्या बकेटमध्ये तुम्ही केरोसिन फिलअप करता, तर केरोसिनचा लिक्विड मॉलिक्युल्स, केरोसिनचा मॉलिक्युल्स हा त्याच्या बाजूला असलेला जो काही बकेटचा सॉलिड मॉलिक्युल्स आहे, तर त्या सॉलिड मॉलिक्युलच्या अलॉंगला किंवा सॉलिड वॉलच्या अलॉंगला वरच्या दिशेने तो मूव्ह होत असतो. आणि वरच्या दिशेने मूव्ह होत असेल तर नक्कीच या लिक्विड सरफेसचा जो काही शेप आहे, तर तो शेप आपल्याला अशा फॉर्ममध्ये मिळणार. आणि अशा फॉर्ममध्ये जर का असेल आणि जर का एखादा सॉलिड सरफेस त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असेल, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असेल हे इथे आपल्याला सांगायचं आहे. असा फॉर्म असेल तर नक्कीच या ठिकाणी एक्झाम्पल कोण घेतलेलं आहे? आपण केरोसिन एक्झाम्पल घेतलं. आणि केरोसिन एक्झाम्पलमध्ये ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण इझिली शो करू शकतो. ओके. बघा आता या केसमध्ये घडतं काय, या केसमध्ये होतं काय? सिम्पल. जो काही तुम्ही फर्स्ट पॉईंट काय आहे, तर तुम्ही त्यामध्ये जे काय सांगायचं आहे, तर मॉलिक्युल्स ए बद्दल सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? मॉलिक्युल्स ए बद्दल. लेट अस कन्सिडर द मॉलिक्यूल ए which is experience about two types of forces on it, that is force due to liquid molecules, that is cohesive force, and force due to solid molecules, that is adhesive force. कारण का आपला हा जो काही मॉलिक्युल्स ए आहे, तर हा मॉलिक्युल्स ए कुणाचा आहे? तर लिक्विडचा आहे. मग लिक्विड मॉलिक्युल्स, दुसरा एक लिक्विड मॉलिक्युल्स कोहेसिव्ह फोर्स तयार होईल. लिक्विड मॉलिक्युल्स, दुसरा सॉलिड मॉलिक्युल्स, त्याच्या बिटवीनला एखादा ॲडेसिव्ह फोर्स आपल्याला तयार होताना दिसेल. म्हणजेच काय? सॉलिड मॉलिक्युल्स आणि लिक्विड मॉलिक्युल्स जर का वेगवेगळे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, तर दोन वेगवेगळे फोर्स मिळतात. एक कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा ॲडेसिव्ह फोर्स. सो द नेट ॲडेसिव्ह फोर्स, लक्षात घ्या, द नेट ॲडेसिव्ह फोर्स बिटवीन liquid molecules A and any solid molecules, okay, and any solid molecules, okay, any solid molecules which is always greater as compared to cohesive force between molecule A and liquid molecule A and another liquid molecules. म्हणजे फोर्स ऑफ ॲडेसिव्ह कसा आहे, तर तो कसा असणार? या केसमध्ये नक्कीच मॅक्झिमम असणार. आता तुम्हाला प्रश्न पडला की या केसमध्ये सर ॲडेसिव्ह फोर्स हा तुम्ही मॅक्झिमम का घेतला, कोहेसिव्ह फोर्स मॅक्झिमम का नाही घेतला? बरोबर आहे. आता लक्षात घ्या, हा जो काही मॉलिक्युल्स ए आहे, हा मॉलिक्युल्स ए फक्त एकच मॉलिक्युल्स आहे की तो कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे सॉलिडच्या. ओके. आणि जर तुम्हाला सरफेसच जर का असा मिळत असेल, सरफेस जर का तुमचा असा मिळत असेल, आणि या ठिकाणी लक्षात घ्या, आणि हा जो काही मॉलिक्युल्स आहे हा सॉलिडच्या मॉलिक्युलच्या कॉन्टॅक्टमध्ये जर का येत असेल, तर या ठिकाणी आपल्याला एक असं शो होतं आहे की आपला मॉलिक्युल्स ए आणि एच्या अवतीभोवती जे काही तुमचे दुसरे मॉलिक्युल्स असतील, तर ते लिक्विड मॉलिक्युल्सची या ठिकाणी फार प्रमाणामध्ये कमतरता आढळून येते. म्हणजे लिक्विड मॉलिक्युल्स फार कमी प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला त्या सरफेसवर, त्या मिड पॉईंटवर आपल्याला मिळतात. त्यामुळे कोहेसिव्ह फोर्स जो काही आहे, तर तो नक्कीच काय होईल? कमी होईल. आणि त्यामुळे ॲडेसिव्ह फोर्स काय होईल? वाढेल. ओके. म्हणजेच काय? फोर्स ऑफ ॲडेसिव्ह कसा मिळतोय आपल्याला? मॅक्झिमम मिळतोय. आणि फोर्स ऑफ कोहेसिव्ह कसा मिळतोय आपल्याला? मिनिमम मिळतोय. मग फोर्स ऑफ ॲडेसिव्ह मॅक्झिमम मिळाल्यामुळे लक्षात घ्या, जो कोणता फोर्स मॅक्झिमम, तुमच्याकडे दोन पद्धतीचे फोर्स आहे. ओके. फोर्स ऑफ ॲडेसिव्ह आणि फोर्स ऑफ कोहेसिव्ह.
मग फोर्स ऑफ ॲडेझिव्ह जर का मॅक्झिमम होत असेल, ओके, फोर्स ऑफ ॲडेझिव्ह जर का मॅक्झिमम होत असेल तर रिझल्टंट फोर्स बिटवीन कोहेजिव्ह फोर्स अँड ॲडेझिव्ह फोर्स, सो द रिझल्टंट फोर्स बिटवीन कोहेजिव्ह फोर्स अँड ॲडेझिव्ह फोर्स विच ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग दॅट. बघा, जो कोणता फोर्स तुमचा मॅक्झिमम होत असेल, मग ॲडेझिव्ह जर का मॅक्झिमम झाला तर सॉलिडकडे तो डायरेक्टेड होतो, कोण, रिझल्टंट फोर्स. आणि जर कोहेजिव्ह फोर्स जर का जास्त होत असेल तर नक्कीच लिक्विडकडे तुमचा रिझल्टंट फोर्स डायरेक्टेड होत असतो. फर्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला असं सांगायचं आहे, द ॲडेझिव्ह फोर्स बिटवीन liquid molecules and any solid molecules which is always greater as compared to the cohesive force between liquid molecules and any other liquid molecules, that is F to the base A which is greater than F to the base C. ओके, सेकंड पॉइंटला या ठिकाणी आपल्याला सेकंड पॉइंटला असं सांगायचं आहे, बघा, द रिझल्टंट फोर्स बिटवीन ॲडेझिव्ह फोर्स अँड कोहेजिव्ह फोर्स विच इज डायरेक्टेड इनसाइड द लिक्विड. कारण डायरेक्टेड कुठे झालेला आहे तो तुमचा रिझल्टंट फोर्स, तर तो डायरेक्टेड इनसाइड द लिक्विड तुम्हाला दिसतोय. मग इनसाइड द लिक्विड तो डायरेक्टेड होताना दिसतोय, सॉरी, इनसाइड द सॉलिड डायरेक्टेड झालेला तुम्हाला दिसत आहे. मग तो सॉलिडकडे डायरेक्टेड का झाला, तर ॲडेझिव्ह फोर्स मॅक्झिमम असल्यामुळे. ओके, क्लिअर. या ठिकाणी हाई पॉईंट आपला या ठिकाणी क्लिअर झाला. पॉईंट थर्डमध्ये आपण बघूयात. आता आपल्याला पूर्णतः याची एक्सप्लेनेशन सांगायचं आहे. जो काही तुमचा लिक्विड मॉलिक्युल्स आहे तर तो लिक्विड मॉलिक्युल्सचा काही ना काही सरफेस मिळणार, म्हणजेच फ्री सरफेस ऑफ लिक्विड आपल्याला मिळेल. मग जेव्हा केव्हा तुम्ही स्टॅबिलिटी ऑर इक्विलिब्रियम घेणार त्या फ्री सरफेसचा, ओके, तर त्या कंडिशनवर काय होईल, तर आपण असं सांगूयात, फॉर इक्विलिब्रियम अँड स्टॅबिलिटी ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स किंवा स्टॅबिलिटी ऑफ फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ओके, बघा, स्टॅबिलिटी घेतली म्हणजेच इक्विलिब्रियम घेतले, स्टेबल कंडिशनला आपला लिक्विड सरफेस आपण करून घेतला. देन द नेट रिझल्टंट फोर्स, हा जो तुम्हाला नेट रिझल्टंट फोर्स दिसतोय, ओके, दिस नेट रिझल्टंट फोर्स विच मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस. हा जो काही तुमचा FR जो काही दिसतोय तुम्हाला नेट रिझल्टंट फोर्स असं तुम्ही म्हटलेलं आहे, दिस नेट रिझल्टंट फोर्स विच मस्ट बी नॉर्मल टू द सरफेस ऑफ लिक्विड. हा कुणाला नॉर्मल असला पाहिजे, तर हा नॉर्मल आपल्याला सरफेस ऑफ लिक्विडला असायला पाहिजे. ओके, आता सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे काय, बघा, या केसमध्ये सरफेस ऑफ लिक्विड काय आलेला आहे तुमचा, असा सरफेस ऑफ लिक्विड आहे. मग या सरफेस ऑफ लिक्विडला नॉर्मल म्हणजेच काय, एखादी त्याला छेदून जाणारी गोष्ट, त्यावरून स्पर्शिका आपण असं त्या नॉर्मलला म्हणत असतो. म्हणजेच काय, हा जर का नॉर्मल घेतला तर या नॉर्मलवरून हा एखादा जो काही फोर्स ऑफ रिझल्टंट फोर्स आहे, तर तो रिझल्टंट फोर्स या ठिकाणी आपल्याला पूर्णतः नॉर्मल, ऑलवेज नॉर्मल असला पाहिजे. ओके, आता हा जेव्हा केव्हा आपण नॉर्मल घेतला तर त्यानंतर आपल्याला रिझल्टंट फोर्ससाठी, ओके, फॉर, याच्या समोर आपण असं सांगूयात, फॉर द नेट रिझल्टंट फोर्समध्ये काय होतं लक्षात घ्या, नेट रिझल्टंट फोर्ससाठी. आता तुम्ही असं सांगितलं होतं की हा लिक्विड सरफेसला टँजंट आहे, ओके, बट फॉर द नेट रिझल्टंट फोर्स दिस FR bar will be a normal to its tangent. ही सुद्धा नॉर्मल असायला पाहिजे, परंतु नॉर्मल कुणाला असायला पाहिजे, तर नक्कीच टँजंटला असायला पाहिजे. आणि टँजंटला नॉर्मल आहे का या ठिकाणी, तर ही तुम्ही इथे टँजंट तुम्हाला दिसत आहे, ओके, असे टँजंट आहे आणि या टँजंटला तुमचं FR बार नॉर्मल होताना त्या ठिकाणी दिसतोय. ओके, आणि म्हणजेच जर का या केसमध्ये असेल, टँजंटला जर का तुमचा रिझल्टंट फोर्स हा नॉर्मल होत असेल, ओके, तर नॉर्मल झाल्यानंतर तेव्हा केवळ लिक्विड मॉलिक्युल्स, ड्यू टू दिस द लिक्विड मॉलिक्युल्स which can easily piles up against the solid boundary and move along the upward direction.
म्हणजेच काय करतील, सॉलिड बाउंड्रीच्या अलॉंगला ते काय होतील, पाईल्स होतील आणि सॉलिड बाउंड्रीच्या अगेन्स्टला जाऊन तर ते वर जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होईल. ओके ओके आणि वर जाते वेळी जेव्हा ते कळेल तर तेव्हा केव्हा ही टँजंट 80, तेव्हा केव्हा दिस टँजंट 80 विच इज ऑलवेज इन द परपेंडिक्युलर टू फोर्स ऑफ रिझल्टंट. तो कोणाला राहील, फोर्स ऑफ रिझल्टंटला परपेंडिक्युलर राहील. म्हणजेच कुठे होतात हे जे काही लिक्विड मॉलिक्युल्स आहे तर हे कुठे जातात, पाईल्स अप होतात आणि हे पाईल्स अप कुठे जाणार तर सॉलिड बाउंड्रीच्या अगेन्स्टला. म्हणजेच काय, सॉलिड बाउंड्री काय आहे, या ठिकाणी याची ही बाउंड्री आहे म्हणजे हा वरही जातोय, म्हणजेच त्या सॉलिड बाउंड्रीच्या विरुद्ध तो मूव्ह होतोय. आणि सॉलिड बाउंड्रीच्या जर का अगेन्स्टला जर तो जात असेल तर नक्कीच आपण असं सांगू शकतो की तो तुमचा लिक्विड मॉलिक्युल्स पाईल्स अप होतोय. ओके, आता पाईल्स अप झाला कळतंय. आता पाईल्स अप झाल्यामुळे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला मेनिस्कस मिळते, म्हणजे हे जे काही आहे तर हे आपल्याला शो करते मेनिस्कस, शो द मेनिस्कस. ओके, मेनिस्कस कसं शो करते बघा, मेनिस्कस कसं शो करणार तर नक्कीच कॉन्केव्ह फॉर्ममध्ये आपल्याला मेनिस्कस शो करते. म्हणजेच काय, कॉन्केव्ह शेप आपल्याला त्याच्या अकॉर्डिंगला मिळतोय. कॉन्केव्ह शेपला आपण काय म्हणू शकतो, कॉन्व्हेक्सला तुम्ही बहिर्वक्र म्हणत असता आणि कॉन्केव्हला काय म्हणत असता, अंतर्वक्र म्हणत असता. मग कॉन्केव्हला जर तुम्ही अंतर्वक्र म्हणणार तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जो काही तुमचं सरफेस आहे तर तो कर होताना दिसतोय. ओके, वक्र होताना दिसतोय म्हणजे कॉन्केव्ह आहे. आणि याच्या समोरचा एक पॉईंट आपल्याला असं सांगायचं आहे की त्या पॉईंटमध्ये जे काही एक्झाम्पल आहे तर ते एक्झाम्पल काय आहे, केरोसिन विथ कुणासोबत, ग्लास बॉटल. ओके, केरोसिन विथ ग्लास बॉटल हे सुद्धा एक्झाम्पल आपण इथे टाकू शकता. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असणार तर तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो ॲक्यूट असतो. ओके, आणि जवळपास केरोसिन आणि ग्लास बॉटलच्या बिटवीनचा क्रिएट होणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा तुमचा 26 डिग्री एवढा असतो. किती असतो, 26 डिग्री. दिस इज युअर केस नंबर फर्स्ट. आता केस सेकंडमध्ये जेव्हा तुम्हाला जायचं आहे तेव्हा लिक्विड कोणतं घेतलेलं आहे, तुम्ही मर्क्युरी घेतलेलं आहे. ओके, आता मर्क्युरी घेतल्यानंतर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्याच गोष्टी शो होतात. फर्स्ट पॉईंट, कोहेजिव्ह फोर्स आणि ॲडेजिव्ह फोर्स. आता तुम्हाला सरफेस जो काही आहे कळतंय का, सरफेस जो काही दिसतोय तर तो सरफेस कसा आहे ही खोडतो मी आता डायग्राम तुम्हाला या ठिकाणी. ओके, केस फर्स्ट खोडून टाकतो. केस सेकंडमध्ये बघा, हा सरफेस तुम्हाला अशा फॉर्ममध्ये आलेला आहे आणि लिक्विड सॉलिडचा जो काही सरफेस आहे तर या ठिकाणी तो कनेक्ट होताना दिसतोय. म्हणजे सॉलिडचा सरफेसचा मॉलिक्युल्स आणि लिक्विड सरफेसचा मॉलिक्युल्स या ठिकाणी मीट होताना दिसत आहेत आणि सरफेस तो आपल्याला थोडाफार वरच्या पोर्शनवर दिसतोय. ओके, आता असं होत असताना हा जो काही तुमचा लिक्विड मॉलिक्युल्स आहे हा ए आहे आणि याच्या बिटवीनला तुम्हाला कोणता ना कोणता ॲडेजिव्ह फोर्स, कोणता ना कोणता कोहेजिव्ह फोर्स मिळेल. मग ॲडेजिव्ह फोर्स किती असेल किंवा ॲडेजिव्ह फोर्सपेक्षा कोहेजिव्ह फोर्स मॅक्झिमम असेल का तर नक्कीच या ठिकाणी कोहेजिव्ह फोर्स आपल्याला केस सेकंडमध्ये कोहेजिव्ह फोर्स आपल्याला कसा मिळतोय, मॅक्झिमम मिळतोय ॲज कम्पेअर टू द ॲडेजिव्ह फोर्स. मग कोहेजिव्ह फोर्स जर का मॅक्झिमम मिळत असेल तर नक्कीच जो काही तुमचा फोर्स ऑफ किंवा जो काही तुमचा रिझल्टंट फोर्स आहे तर तो रिझल्टंट फोर्ससुद्धा डायरेक्टेड होईल अलॉंग इनसाइड द लिक्विड. ओके, हा सुद्धा सेकंड पॉईंट आहे. आणि थर्ड पॉईंटमध्ये काय घडतं बघा, फॉर इक्विलिब्रियम अँड सेम याच्याच मधला पॉईंट आहे, फॉर इक्विलिब्रियम अँड स्टॅबिलिटी ऑफ अ फ्री सरफेस ऑफ लिक्विड then their resultant force will must be normal to the liquid surface. आता लिक्विड सरफेसला नॉर्मल आहे का बघूयात आपण. हा तुमचा लिक्विड सरफेस होता. ओके, इथे तुमचा मॉलिक्युल्स ए आहे आणि या लिक्विड सरफेसच्या मॉलिक्युल्स एवर ओके हा तुमचा फोर्स ऑफ रिझल्टंट किंवा तुम्ही त्याला रिझल्टंट फोर्स म्हणा, हा रिझल्टंट फोर्स नॉर्मल आहे का तर नक्कीच नॉर्मल दिसतोय. ओके, for the net resultant force our resultant force which always be normal to their tangent. मग हा जो तुमचा रिझल्टंट फोर्स आहे तर याच्या अकॉर्डिंगला जी तुम्ही टँजंट ड्रॉ केली होती ती तुम्हाला टँजंट दिसत असेल तर त्या टँजंटला सुद्धा तो नॉर्मल आहे का तर ऑब्वियसली आहे.
ओके, मग जेव्हा केव्हा तुमचा रिझल्टंट फोर्स त्या नॉर्मलला त्या टँजंटला नॉर्मल आहे आणि त्या लिक्विड सरफेसला नॉर्मल आहे, ॲट दॅट कंडिशन द लिक्विड क्रिप्स डाऊन देअर सॉलिड बाउंड्री अगेन्स्ट देअर सरफेस. ओके, म्हणजे या सरफेसला क्रिप करून तो खालच्या दिशेला इनसाइड द लिक्विड क्रिप करतो आणि इनसाइड द लिक्विड क्रिप होत असल्यामुळे तो ओन पोझिशनला थांबत नाही आणि ओन पोझिशनला थांबत नसल्यामुळे कळत आहे का आपल्याला तिथले लिक्विड मॉलिक्युल्स हे खाली येताना दिसत आहेत आणि खाली जेव्हा येत असतील तर तेव्हा नक्कीच याच्या बिटवीनला आपण आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुणाच्या आणि कुणाच्या बिटवीनला घेणार तर फोर्स ऑफ कोहेजिव्ह फोर्स आणि टँजंट. मग कोहेजिव्ह फोर्स आणि टँजंट याच्या बिटवीनला जर का अँगल बघितला तर तो मिळतो तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन मर्क्युरी अँड ग्लास ट्यूब तर तो मिळतो तुम्हाला 126 डिग्री सेल्सिअस. किती मिळतो तो 126 डिग्री सेल्सिअस. आणि याच्या समोर यामध्ये एक्झाम्पल कोणतं घेणार आपण मर्क्युरी विथ द ग्लास बॉटल. मर्क्युरी विथ द ग्लास बॉटल आणि मिळणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा येईल ऑप्ट्यूज येणार. कसा येईल ऑप्ट्यूज. ओके, आणि त्यानंतर आहे लास्ट तुमची केस थर्डमध्ये आहे बघा लिक्विड घेतलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला सॉलिड आहे. म्हणजे लिक्विड मॉलिक्युल्स आणि सॉलिड मॉलिक्युल्स कॉन्टॅक्टमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. वॉटर फिलअप केलेलं आहे आणि प्युअर वॉटर फिलअप केल्यामुळे लिक्विड मॉलिक्युलचा जास्तीत जास्त संपर्क सॉलिड मॉलिक्युल्सशी येऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या बिटवीनला कॉन्टॅक्ट घडू शकत नाही. दोन मॉलिक्युल्स मॅक्झिमम त्या ठिकाणी कनेक्ट होऊ शकत नाही. आणि ज्या ठिकाणी दोन मॉलिक्युल्स मॅक्झिमम कनेक्ट होऊ शकत नाही, सॉलिडचा नाही आणि लिक्विडचा नाही, तर नक्कीच आपण त्याच्या अकॉर्डिंगला सॉलिड सरफेस आणि लिक्विड सरफेस कॉन्टॅक्टमध्येच जर का येत नसेल तर त्याच्या अकॉर्डिंगचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण मॅक्झिमम दाखवूच शकत नाही. ओके, मग इन दॅट केस आपल्याला घडतं काय कोहेजिव्ह फोर्स जो काही आहे तर कोहेजिव्ह फोर्स हा पूर्णतः झिरो मिळणार. कारण का झिरो मिळणार तर मॉलिक्युल्स जो काही लिक्विड मॉलिक्युल्स हा घेतला होता जो काही सॉलिड मॉलिक्युल्स या ठिकाणी दिसतोय. ओके, आणि लिक्विड मॉलिक्युल्स घेतलेला आहे तर लिक्विड मॉलिक्युलची संख्या फार कमी प्रमाणामध्ये या पोर्शनवर आपल्याला दिसते. आणि लिक्विड मॉलिक्युलची संख्या कमी असेल त्याच्यामुळे फोर्स ऑफ कोहेजिव्ह हा फारच कमी असेल ॲज कम्पेअर टू आफ्टर दॅट टाईम. तो पूर्णतः कोहेजिव्ह फोर्स आपल्याला झिरोसुद्धा मिळू शकतो. टोटली झिरो असेल आणि कोहेजिव्ह फोर्स जर का झिरो असेल तर नक्कीच हा ॲडेजिव्ह फोर्स आपल्याला काही ना काही प्रमाणामध्ये मिळणार. मग कोहेजिव्ह फोर्स जर का झिरो होतोय तर कमीत कमी ॲडेजिव्ह फोर्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि तो ॲडेजिव्ह फोर्स कसा असणार मॅक्झिमम असणार. मग दोन फोर्सच्या बिटवीनला असणारा तुमचा रिझल्टंट फोर्स होता. ओके, एक बघा हा तुमचा कोहेजिव्ह फोर्स आणि दुसरा तुमचा हा ॲडेजिव्ह फोर्स. याच्या बिटवीनला घेत असणाऱ्या फोर्सला तुम्ही रिझल्टंट फोर्स असं म्हणत असता. परंतु याच्या अलॉंगचा एक जरी फोर्स नसेल तर हा जो तुमचा रिझल्टंट फोर्स आहे हा पूर्णतः कोहेजिव्ह फोर्सवर ॲक्ट होतो. कोहेजिव्ह फोर्सच्या अलॉंगला तो मूव्ह होतो. म्हणजेच काय या ठिकाणी कोहेजिव्ह फोर्स प्रेझेंटच नसेल तर नक्कीच तुमचा रिझल्टंट फोर्सेस विच लाईज अलॉंग द फोर्स ऑफ ॲडेजिव्ह. तो कुठे मिळेल फोर्स ऑफ ॲडेजिव्हवर आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. ओके, आणि त्याच्याच अलॉंगला आपण टँजंट ड्रॉ करणार. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन सॉलिड सरफेस अँड लिक्विड सरफेस पूर्णतः झिरो मिळतोय. ओके, आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर का झिरो मिळत असेल तर त्या ठिकाणी एक्झाम्पल कुणाचं आहे प्युअर वॉटर विथ क्लीन ग्लास. ओके, आणि अशा पद्धतीमध्ये आपण हे 3 केसेस या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. कुणाकुणाच्या केसेस आहेत तर ह्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या आहेत आणि कुणाला घेऊन आहे तर सॉलिड आणि लिक्विड सरफेसला घेऊन आहे. ओके, आजच्या पिरियडमध्ये आपण एवढंच बघूयात. याच्या समोरच्या लेक्चर्समध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याचे डिफरंट केसेस आणि याच्या समोर अजून एक तुम्हाला कन्सेप्ट तुम्हाला शो होते तर ती आपल्याला घ्यायची आहे. आजचं जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.